भाजपच्या 3 नगरसेवकांची बाद केलेले नामांकन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने ग्राह्य धरले आहेत. पैठणच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 11 व प्रभाग क्रमांक 6 मधील 3 उमेदवारांना क्षुल्लक आणि तांत्रिक चूक धरून बाद केले होते. 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ युवराज काकडे, सहाय्यक विधिज्ञ प्रवीण काकडे, संकेत निकम, प्रीतम साबू यांच्यामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने सिद्धार्थ परदेशी, प्रियंका योगेश गव्हाणे व रशीद अब्बास कुरेशी या तिन्ही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरून त्यांना भाजपची उमेदवारी पुन्हा जाहीर केली आहे. पैठणच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज बाद करण्यापूर्वी आम्हाला संधी दिली असती तर जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याची वेळ आली नसती, अशी माहिती माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयाच्या या निकालामुळे आता भारतीय जनता पार्टीचे पैठण नगरपालिकेत एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. TN न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर.